पिंपरी चिंचवड तिथपर्यंत पोहोचायलाच 45 मिनिटं लागले. तो एकंदरीत प्रवास कसा होता आणि काय तिकडे जाऊन कशा उद्योग बाहेर जात आहेत ते? एक तर हडपसरला मी राहतो. हडपसरवरनं पिंपरी चिंचवडपर्यंत पोहोचायला मला 45 मिनिटं लागले सकाळी 8 वाजता. आणि पिंपरी चिंचवड त्या भागातून म्हणजे मोशी भागातून मला चाकण MIDC पर्यंत जायला प्रवास फक्त 22 किलोमीटरचे 1.5 तास लागले. पण काल आम्ही प्रामुख्याने एक गोष्ट बघितली. समजा आम्ही विरोधातले आमदार म्हणून आणि तुमच्यासारखे मीडियाची लोक तिथे येणार म्हणून आदल्या दिवशीपासूनच चौकामध्ये पोलीस अधिकारी आणि जे RTOचे अधिकारी आहेत त्यांनी मिळून तिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं नियोजन केलं होतं. म्हणजे आम्ही येणार म्हणून नियोजन करून सुद्धा जर आम्हाला 1.5 तास लागत असेल तर दररोज सामान्य लोकांना किती वेळ लागतो याचा विचार त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी केला पाहिजे. चाकणला गेलो, तिथल्या व्यावसायिकांशी आमची चर्चा झाली, MIDCतल्या आतल्या व्यावसायिकांशी चर्चा झाली आणि बाहेर पेरिफेरीमध्ये म्हणजे MIDCच्या आसपास असणारे जे इंडस्ट्रियल इस्टेट आणि इतरही जे काही इंडस्ट्रीज आहेत त्याचे मालक आहेत त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. खूप अडचणी या लोकांना तिथे आहेत. त्यांच्या अडचणी दुर्दैवाने कुणीच ऐकत नाहीत आणि आपले जे उद्योगमंत्री आहेत ते राजकारणाच्या उद्योगामध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना व्यावसायिकांकडे लक्ष देण्यासाठी तिथं वेळ नाही. आणि हे सगळं होत असताना पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं की या लोकांना तुम्ही समजून घ्या, त्यांच्या अडचणी जाणून घ्या. व्यावसायिक असे बाहेर जर जात असतील महाराष्ट्राच्या तर ते योग्य नाही. पवार साहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त MIDC आल्या. चाकणमध्ये ज्या कंपन्या आल्या त्या पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 2014 पर्यंत ज्या कंपन्या आल्या त्याच्यानंतर एक सुद्धा चांगली मोठी कंपनी त्या चाकणमध्ये तिथं आली नाही. आणि याला उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी शब्दाचा खेळ तर ते करतच होते, आकड्यांचा खेळ करत होते हे आम्हाला माहितीच आहे. पण सोयीनुसार ते जर एखाद्या वक्तव्याकडे नाहीतर एखाद्या देशातल्या पार्लमेंटमध्ये दिलेल्या स्टेटमेंटला सोयीनुसार जर बघत असतील तर ही नवीन खेळी आता मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला त्या ठिकाणी कळलेली आहे. पण आज जर आपण बघितलं तर इंडस्ट्रीची फार वाईट परिस्थिती आहे आणि त्याबद्दलचा एक व्हाईट पेपर आम्ही पुढच्या 4 दिवसामध्ये सामान्य लोकांसमोर तिथं आणणार म्हणजे आणणार. Rahul Gandhi was not present at the Red Fort celebrations, for which he is now being targeted by Bharatiya Janata Party with some saying that he is not eligible for being an LOP, he is not patriotic, and even someone like Pradeep Bhandari calling him Dimagi Nakshal, which the term Prime Minister used. See, one thing you should understand from the Red Fort, when the Prime Minister speaks to the whole country, we expect that he tells about what development is happening in India, about safety, what relations we have with other countries. All such important issues should be discussed from that particular podium. But from that podium, if our Prime Minister is talking politics, if he is calling youth and the people